काहीच नाही. कळले ना देवाला आशा उपजली भागवतामध्ये होय. आशा उपजली अनंताशी नीच वामनत्व आले त्याशी आशे दीन केले देवाशी कथा कायशी इतरांची. अरे ज्या देवाला आशा उपजली त्याला बळीच्या दारात काठी घेऊन भरावं लागलं. भीक मागितली ना माझ्या पत्नीनं मला काहीच मागितलं नाही जरा स्पीडच्या सालीने घ्या. काय झालं तिने 10 वर्ष तप केलं. तपाचे सामर्थ्य तपलिनाला चिरंजीव कल्प वैकुंठी नाही. तपाची सांगत ताकद एवढी कमी नाही पण त्याला तपच करावं लागतं. वाचेचं तप, कायिक तप, मानसिक तप या तपाचे अनेक प्रकार आहेत. आमचे गुरु स्वामी महाराज कीर्तनला आले का वाचिक तप करायचे. एकादशीच्या दिवशी करायचे. सगळ्यांना माहिती एकादशीला बोलायचेच नाही. फक्त गळ्यातली नाळ केला की रामकृष्ण हरीच म्हणायचे आणि जेव तेव केलं की बंद करायचे. याला वाचिक तप म्हणायचं. काही लोक कायिक तप म्हणते, काही मानसिक तप करते. तसं तिने सगळं तप केलं पण पतीची मता पतीचं सेवा करून तप केलं. चला 10 वर्षे अनावरती तुम्ही क्षर पडले आश्रती नाही पत्नीचे पोटी रत्ता गोटीचे सत्वा घ्यायला खंबीर देव परमार्थ करण्याच्या मागे लागले शिवराणार. लोक चांगलेच मागे लागते. गदळला कोणी विचारत नाही. गदळ माणसाला त्याला कर्पूर त्या भांडकुरा एका गावात फिरली बाहेर निघाला दुसऱ्या शेजारी कुणी कशी निघली की मागती गावात नंबर लावावा लागला. कशाला बांधायला नंबर आला आमच्या आबासा. बाबा महाराज येणार सगळे मांडाय आबासा उतरणीच्या बोलीवर बांध कुदळबाई येणार आहे. माऊली हुशार होती. माऊलीने सुंदरात उभी केली. ती म्हणजे घरी नाही म्हणा. त्याला म्हणणार ए कुठे गेली तुझे सासू. ते म्हणजे घरी नाहीत माझ्या. कुठे गेले पाण्याला गेली. पहिले आड होते गेले. पहिलं पाणी शांत असलं पाण्यात मध्ये बघितलं काय दिसायचं आपला चेहरा खाली नाही झालं. आली आडत खाली वाकून बघितलं म्हणजे इथं आपली पाणी आणि मी काय तुला सोडते कुणाला टाकली उडीन मेली माझ्याकडे काय बघता. ते काही फळमूळयुक्त हिरवाचवी जनसमंत आनंदमुख देवरात्र जनतंत्र. 10 वर्षांनी सांगत होतो देव खोट्याच्या खऱ्याच्या मागे लागतो. अनुसानं तप केला देवानं 10 वर्ष का 10 किती वर्ष सांगितलं देव 10,000 तप केलं पण त्याच्यातले काही वर्ष दुष्काळ पाळला. लोकांना अन्न मिळाला पाणी मिळाला. अनसुया मातेनं तपाच्या शक्तीच्या जीवावर सर्व ऋषी मुनी गाय जनावर पाखर जगविले. काय झालं गौतमा तेरी प्रातकाळी मध्यानी आणून दे सारी तेने पाके अहल्याबारी ऋषी मंडळी दोन माणसांनी या दुष्काळामध्ये माणसं जगविले. एक अनुसया दुसरे गौतम ऋषी. गौतम ऋषीने सकाळी साडी करायच्या दुपारी गौतम ऋषीकडे एक पतिव्रता होती. 5 मध्ये ती आहे की नाही. 5 पतिव्रतामध्ये आहे ना गौतम ऋषीची बायको अहिल्या सीता तारा अहिल्या मंदोदरी द्रौपदी 5च आहे. अहिल्या होती. अरे नवरा सकाळी साडी करायचा बायकोला जप करायचा दुपारी काढायच्याच तिसऱ्या परत काढायच्या संध्याकाळी लोकांना जीव घालायचं. काय ताकद असणार. आमच्या डोकरे खाऊन चालले पेरले राखण आहेत आमचे बाबूराव 15 दिवस झाले. गौतमे वाचविले ब्राह्मण हिने वाचविले वर्णावरण पशु पक्षी सुकर श्वान प्राप्ती
मग या आमच्या अनुसरण वर्ण धर्म ही आपल्या जातीचा आहे, हा दुसऱ्या जातीचा आहे, हा मानव जातीचा आहे, हा पशु जातीचा आहे, हा पक्षी जातीचा आहे, हा भूचर आहे, हा खेळचर आहे, हा जलचर आहे. अजिबात सगळ्याला जेवण करायचं काम अनुसूया मातीनं केलं. जाव मागते